मित्रांनो नमस्कार, माझं नाव आहे ऋतुराज. आत्ता आपण सध्या इथं मेणावलीमध्ये आलेलो आहोत आणि हा माझ्या मागे जे मोठा वाडा दिसतोय हा ॲक्च्युली नाना फडणीस यांचा वाडा आहे. नाना फडणीस हे 18व्या शतकातले एक फार मोठे आसामी होते आणि फडणीस म्हणजे अर्थमंत्री त्या काळातले होते. तर चला आज जाऊन पाहूया कसा आहे वाडा, काय आहे. मित्रांनो, तर आपण इथं आलेलो आहोत नाना फडणीस वाड्याच्या इथं. तर इकडे पाहू शकता की इथं असा एक म्हणजे चौकसारखा केलेला आहे आणि हा जो पाहताय आपण हा आहे नगारखाना. म्हणजे कोणी मोठी व्यक्ती असेल किंवा मग कोणी महत्त्वाची व्यक्ती इकडे येत असतील किंवा घराचे मालक म्हणजे नाना फडणीस इकडे येत असतील तेव्हा इकडं नगारे वाजवले जायचे, परत टिहाणीसुद्धा केली जायची. तर हा जो एरिया आहे हा आहे उत्तर दरवाजा, म्हणजे हा उत्तरेकडचा दरवाजा आहे. मित्रांनो, आपण बघू शकता हा जो दिवाण आहे हा नाना फडणीस यांचा दिवाण आहे. सागवानी लाकडापासून बनलेला आहे. नक्षीकाम पण बघा किती बारीक आहे. ही जी आहे ही नानांच्या पलंगाची खोली आहे. म्हणजे इथं नाना फडणीस म्हणजे बऱ्यापैकी वेळ जेव्हा जेव्हा वाईमध्ये असायचे तेव्हा इथं होते. हे पण बघा, हे काय म्हणतात त्याला, ही जी मराठा स्टाईलची ही केळीची फुलं म्हणतात. ही आर्किटेक्चर किती मस्त आणि सुंदर आहे. तर मित्रांनो, आता आपण इथं आलेलो आहोत नाना फडणीस यांच्या वाड्यामध्ये. हा वाई इथं आहे आणि खूप काही दिवसांपूर्वीच एक पुस्तक वाचत होतो उदय कुलकर्णी यांचं. त्याचं नाव होतं जेम्स वेल्स. एका आर्टिस्टची म्हणजे त्यांनी स्टोरी सांगितलेली होती जो की 1792मध्ये इथं भारतात आलेला होता. 5 जुलै 1792ला तो इथं नाना फडणीस यांना भेटला होता. याच वाड्यामध्ये भेटलेला होता. तर त्यांनी पूर्ण त्याच्या जर्नीच्या डिटेल्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत ज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि आता आपण पाहू शकता की त्यांनी नाना फडणीस यांचं पेंटिंग बनवलेलं होतं. नानांनी त्याला कमिशन दिलेलं होतं स्वतःचं पेंटिंग बनवून घेण्यासाठी. तर ते मी पेंटिंग इथं पिन करून टाकेन. जी पेंटिंग तुम्ही पाहू शकता. आणि तेच पाहत होतो आणि काही दिवसांपूर्वीच माझे मित्र आहेत जे इतिहास संशोधक आहेत, राज मेमाने नावाचे. तर त्यांनी नाना किती श्रीमंत होते याच्याबद्दल म्हणजे एक सहज पोस्ट लिहिलेली होती आणि ती म्हणजे महिन्याभरापूर्वी त्यांनी ती पोस्ट टाकलेली होती आणि माझ्या नजरेत आली आणि मी त्यांना ती लिस्ट भेटली अस्सल पुराव्यांसह की नानांकडे किती दागिने होते. तर माझ्याकडे ही पोस्ट आहे, मी त्याचं स्क्रीनशॉट वगैरे घेतलेला आहे. तर आपण पाहू शकता त्यांनी त्या पोस्टमध्ये दिलेलं आहे त्यांच्या की नाना फडणीस यांच्या दागिन्यांची यादी नुकतीच कागद बघत असताना त्यांना भेटली होती. तर त्यांच्या घरच्यांचे आणि त्यांचे स्वतःचे कपडे आणि दागिने यांची यादी त्यांच्या हातामध्ये लागलेली होती. तर त्यांनी त्याचे डिटेल्स दिलेले होते की नानाचे जे कानातले होते जे मोत्यांचे आणि हिऱ्यांचे होते, तर त्यांची किंमत होती 35,000 रुपये. आणि तुम्हाला म्हणजे ऐकून आश्चर्य वाटेल, हे 35,000 रुपये त्या काळातले होते आणि त्या काळामध्ये 1 तोळे सोन्याची किंमत होती जवळजवळ 16 ते 18 रुपये. म्हणजे नाण्यांच्या कानातले जे हिऱ्यांचे आणि मोत्यांचे जे काय म्हणतात त्याला इयररिंग्स म्हणा ते होते, त्यांची किंमत होती 35,000 रुपये. म्हणजे जर आजचं सोन्याचं दर त्या हिशोबाने आपण ॲडजस्ट करून पाहिलं तर ती येते जवळजवळ 19 कोटी रुपये. म्हणजे आज जे लक्झरी ब्रँड्स असतात जसं कार्टियर असतात ज्वेलरीमध्ये, तर त्या प्रकारचे त्या काळामध्ये दागिने असायचे आणि हे खूप महागाचे दागिने असायचे. हिऱ्यांची अंगठी होती नानांकडे, तर त्याची किंमत होती 1200 रुपये.
आजच्या भावामध्ये ॲडजस्ट करून पाहिलं 67-68 लाख रुपयाचे हिऱ्याची अंगठी होती त्यांची. त्यांच्याकडे मोत्यांचा कंठा होता ज्याची किंमत होती 7,650 रुपये. तर 7,650 म्हणजे आजचे 4-4.5 कोटी रुपयांचे त्यांच्याकडे मोत्यांचा कंठा होता. असे फक्त त्यांनी त्या लिस्टमधले थोडेफार दागिन्यांचे नावं दिलेले आहेत. त्याच्यानंतर महाडच्या कारस्थानाच्या वेळेस नाना रायगडमध्ये होते, तर त्यावेळेस त्यांच्यासोबत जे दागिने होते त्यांची पण लिस्ट त्यांना भेटली होती. तर त्यावेळेस त्यांच्याकडे कोणते कोणते होते, तर घोड्यांचा साज तो हिऱ्यांचा होता. म्हणजे इवन घोड्यांना सुद्धा हिऱ्यांचे दागिने असायचे आणि त्या काळामध्ये हिरे फक्त भारतातच मिळायचे, तेही गोवळकोंड्यामधल्या एका खाणीतून मिळायचे. आणि पन्ना वगैरे तिथं बाजीरावांच्या काही त्यांच्या मध्य प्रदेशमध्ये पन्नामध्ये त्यांना हिऱ्याच्या काही खाणी मिळालेल्या होत्या. म्हणजे हे 2-3च ठिकाण होते जिथे हिऱ्याच्या खाणी असायचे. हिरे त्या काळामध्ये खूप प्रचंड महाग तेव्हाही होते, आजही आहे. त्यावेळेस खूप स्पेशल लोकच किंवा म्हणजे हाय प्रोफाईल लोकच ते अफोर्ड करू शकत होते. त्यांच्याकडे हिऱ्याचं कमळ, आता मला माहिती नाही हे म्हणजे कसे दिसतात दागिने, हिऱ्याचं कमळ कसं दिसतं हे मला माहीत नाही. तुरा, मोत्यांचा तुरा, ते बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल मोत्यांचा तुरा कसा दिसतो. भ्रमरफूल, हा दागिना मला माहीत नाही कसा दिसतो, कोणाला जर माहिती असेल त्यांनी प्लीज सांगा. हे अगदीच त्यांनी सांगितलं होतं की मूळ जी यादी आहे ती खूप मोठी आहे, त्यातले फक्त हे 4-5 गोष्टी त्यांनी मला सांगितलेल्या होत्या. आणि अजून ह्या डाटा म्हणजे ही जी कागद आहेत ही अजून पब्लिश नाही झालेली आहे. काही वेळामध्ये राजमेमाने सर ते पब्लिश करतील, तेव्हा आपण याच्यावरती आणखीन जास्त माहिती घेऊ शकू.